गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे कांदिवलीतील सावली डान्स बार असल्याचा खळबळजनक आरोप अनिल परब यांनी केला आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीतील सावली डान्स बार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। पोलिसांनी या बारवर धाड टाकून 22 जणांना ताब्यात घेतल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे। डान्स बारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केला आहे। अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी विधानसभेत हा आरोप केला। अनिल परब म्हणाले की कांदिवली येथे सावली बार आहे, इथे पोलिसांनी धाड टाकली, त्यामुळे 22 बारवाल्या पकडल्या गेल्या। 22 बारवाल्या, 22 कस्टम आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले। या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला। या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला। त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे। त्या गृहमंत्र्यांच्या मातोश्री आहेत असं त्यांनी म्हटले आहे। गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना डान्स बारमध्ये नाचवता। आजच्या आज गृहराज्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा। अजित दादा, तुम्ही योग्य ती कारवाई कराल। जे मुख्यमंत्री आज कारभार सांभाळतात त्यांनी गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे। जर कारवाई झाली नाही तर सरकारचा पाठिंबा आहे हे सिद्ध होईल, असे देखील अनिल परब म्हणाले आहेत। सध्या शर्मेने मान खाली जात आहे। आजू बिहारमध्ये म्हणत आहेत की तुमचा महाराष्ट्र बिहार झालाय का? गृहराज्यमंत्र्यांकडून कायदे तुडवले जात असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहे, असाही हल्लाबोल त्यांनी यावेळी केलाय।